जय महाराष्ट्र. तर लास्ट व्हिडिओजमध्ये आपण आग्रा, मथुरा, वृंदावन, हरिद्वार आणि ऋषिकेश एक्सप्लोअर केलं होतं आणि या व्हिडिओजमध्ये आपण दिल्ली एक्सप्लोअर करणार आहोत. तर हरिद्वारपासून 5 तासाचा प्रवास करून आपण पोचलो न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनला. आपण दिल्लीमध्ये पूर्ण प्रवास मेट्रोनेच करणार आहे कारण आज ईद असल्यामुळं रोडवर पूर्ण गर्दी आहे, फुल जाम आहे, पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. त्यामुळे आपण रोडचा उपयोग नाही करणार, रोडने पैसे पण जास्त जातील. तर आपण न्यू ॲपवर बघितलं तर आपल्या ज्या ज्या ठिकाणी जायचं पूर्ण मेट्रो पूर्ण सिटीमध्ये पसरलेली, आपल्याला पाहिजे त्या पॉईंटला मेट्रो जाते आहे. त्यामुळं आपण स्टार्ट टू एंड पूर्ण मेट्रोचाच प्रवास करणार. न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनच्या शेजारीच न्यू दिल्ली मेट्रो स्टेशन आहे आणि 5 मिनिटाचा वॉकिंग करून मी पोचलो न्यू दिल्ली मेट्रो स्टेशनला. पोचल्या मी मेट्रो मॅपचा फोटो घेऊन ठेवला जेणेकरून माझा प्रवास हा इझी जाईल. न्यू दिल्ली मेट्रो स्टेशनपासून येलो लाईनना फॉलो करत मी पोचलो काश्मीरी गेट मेट्रो स्टेशनला आणि फेअर गेला 10 रुपीज. आणि काश्मीरी गेट मेट्रो स्टेशनपासून पर्पल लाईननी मी पोचलो लाल किल्ला मेट्रो स्टेशनला आणि त्याचा फेअर गेला 10 रुपीज. तर लाल किल्ल्याला पोचल्या आपल्याला तिकीट्स काढावे लागतात आणि आतमध्ये म्युझियम्स आहेत. तर म्युझियम्स आणि लाल किल्ल्याचे एंट्री मिळून तिकीट गेले 56 रुपीज. लाल किल्ला हा बघण्यासाठी खूप मोठा आहे. आतमध्ये 4 म्युझियम्स आहेत. तर पूर्ण किल्ला फिरायला मला 3 तास लागले आणि 4 वाजता परत किल्ला फिरून मी पोचलो लाल किल्ला मेट्रो स्टेशनला. लाल किल्ला बघून मी निघालो जंतर मंतर बघण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला जनपथ मेट्रो स्टेशनसाठी जावं लागणार होतं. तर लाल किल्ला मेट्रो स्टेशन ते जनपथ मेट्रो स्टेशनचा फेअर गेला 30 रुपीज. जनपथ मेट्रो स्टेशनपासून जंतर मंतर हे 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि जंतर मंतरची एंट्रीचं तिकीट आहे 20 रुपीज. जंतर मंतर बघून मी निघालो इंडिया गेटकडे. तर इंडिया गेटसाठी पुन्हा एकदा मी जनपथ मेट्रो स्टेशनवर आलो. जनपथ मेट्रो स्टेशनवरनं 10 रुपयाचा फेअर घेऊन मी पोचलो केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशनला आणि तिथून 15 मिनटं वॉकिंग करून मी पोचलो इंडिया गेटला. तर 7 वाजता मी इंडिया गेट आणि कर्तव्यपथ बघून पोहोचलो केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशनला आणि निघालो कुतुब मिनारकडे. तर येलो लाईननी केंद्रीय सचिवालय ते कुतुब मिनार मेट्रो स्टेशनपर्यंतचा फेअर गेला 40 रुपीज. कुतुब मिनार मेट्रो स्टेशनपासून ते कुतुब मिनारपर्यंत आपल्याला शेअर ॲटोचा फेअर गेला 20 रुपीज. 20 रुपीजचं एंट्री तिकीट काढून मी गेलो कुतुब मिनार बघण्यासाठी आणि टाईम झाला होता 8. तर कुतुब मिनारवर 8 ते 8:30 या दरम्यान लेझर शो असतो आणि 9 वाजता हा कुतुब मिनार बंद होतो. तर कुतुब मिनारचा लेझर शो आणि फोटोज क्लिक करून मी 8:30 वाजता कुतुब मिनार पॉईंटमधून बाहेर पडलो आणि पुन्हा एकदा कुतुब मिनार मेट्रो स्टेशनला शेअरिंग रिक्षाने गेलो आणि फेअर गेला 20 रुपीज. कुतुब मिनारपासून माझी रिटर्न जर्नी चालू झाली आणि त्यासाठी मी कुतुब मिनारपासून न्यू दिल्ली मेट्रो स्टेशनला गेलो आणि न्यू दिल्ली मेट्रो स्टेशनपर्यंतचा फेअर गेला 40 रुपीज. न्यू दिल्ली मेट्रो स्टेशनपासून एअरपोर्टसाठी एक्सप्रेस मेट्रो आहे आणि टर्मिनल 3पर्यंतचा माझा फेअर गेला 60 रुपीज. विमानाने प्रवास करायची माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे मी जरा जास्तच लवकर गेलो होतो. तर 12 वाजता मी एअरपोर्टला पोहोचलो. ऑनबोर्डिंग आणि सिक्युरिटी चेकिंग करून मी पोचलो वेटिंग एरियामध्ये आणि जवळपास 2 तास मी बाहेरचा व्ह्यू एन्जॉय केला. फर्स्ट टाईम असल्यामुळे मी मुद्दाम कनेक्टिंग फ्लाईट घेतली होती जेणेकरून मला 2दा टेक ऑफ आणि 2दा लँडिंग बघायला मिळेल. तर 4 वाजता माझा विमानाचा प्रवास चालू झाला आणि कनेक्टिंग फ्लाईट ही अहमदाबादमधून होती. तर माझा फ्लाईटचा फेअर गेला 4800 म्हणजेच 4800.
तर 2 वेळा टेक ऑफ आणि 2 वेळा लँडिंगचा एक्सपिरियन्स घेऊन मी पोचलो 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईला. तर आपला दिल्ली फिरून मुंबई पोहोचेपर्यंतचा एक्सपेन्स गेला 5156 रुपीज. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन जर्नीसोबत. तोपर्यंत जय शिवराय.